जय शिवराय। आजच्या या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी, ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर आहोत ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। महाराष्ट्रातल्या संघर्षाचं जे प्रतीक बनलेत, म्हणजे ज्यांच्या गळ्यातला भगवा हा हवेत कधी लहरतो याची आम्ही वाट बघत असतो, ते खासदार संजयजी राऊत साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय खडसे साहेब, महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, जितेंद्रजी आव्हाड, सुनीलजी भुसार, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर। वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख टाळतो, तेवढी मी दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर ही जी महासभा एकजुटीची, हा जो लढा स्वाभिमानाचा आहे, हा स्वाभिमानाचा लढा का लढायचा याचा जर प्रत्येकाने विचार केला तर रोज पेपरमध्ये असेल, टीव्ही मध्ये असेल, रस्त्यावरच्या होर्डिंग मधून असेल, जाहिरातींचा महापूर आलाय। महापूर दिसतात ना जाहिराती, म्हणजे पार खताच्या गोणी सोडल्या नाही का खताची दुकानं सोडली नाही, आणि तेव्हा कळतंय की कुठंतरी निवडणूक ही टकटक करते। कधी येते आहे? काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल, आणि या सगळ्या निर्णयांची घाई, म्हणजे काल सुद्धा जयंत पाटील साहेब काहीतरी 45 निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेत। हे 45 निर्णय होत असताना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय आहे, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे। मगाशी बगरे सर बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सूतोवाच केलं। गावित साहेबांनी बोलत असताना त्यांनी उमेदवाराकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत त्या संदर्भात सूतोवाच केलं। पण नेमकी परिस्थिती काय आहे? तुम्हाला तुमच्यापैकी अनेक गरीब शेतकऱ्यांकडे, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडे आजकाल फोन असतो। परवा आमच्याकडच्या एका शेतकऱ्याला विचारलं, फोन कसं काय बाबा? त्यांनी सांगितलं का ते 6000 रुपये येतात ना, त्याचा OTP फोनवर येतोय, त्याच्यासाठी फोन घ्यावा लागतोय। म्हटलं त्या OTP साठी फोन घेतला तर त्या फोनवर नेमकं येतंय काय? त्यांनी सांगितलं पहिली 2 दिवस मेसेज येतो का तुम्हाला 6000 देतोय, तुम्हाला 6000 देतोय। तिसऱ्या दिवशी फोन येतोय, 6000 मिळाले का, 2000चा हप्ता मिळाला का? बरोबर? माझ्या भावानं हा फक्त वरवरचा मुलामा आहे। याचा वर्ख जर खरवडून काढला तर विचार करा, 3 डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली। 3 डिसेंबरला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली, 2023 साली कांद्याचा भाव काय चालला होता? 42 रुपयांनी जात होता, 4200 चालला होता, 4000 रुपये रेट होता, म्हणजे 42 रुपये किलो होता, 40 रुपये किलो दर चालला होता। त्यानंतर 3 डिसेंबरला निर्यात बंदी झाल्यानंतर जवळपास 45 दिवस ही निर्यात बंदी राहिली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ते 2000 कोटी रुपयांचं नुकसान झालं। जिथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं 2000 कोटीचं नुकसान झालं, तिथं 2000 रुपयाचं कौतुक आम्ही किती वेळा फोनवर ऐकायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। विचार करा, जो 40 रुपयाचा दर होता, आता कांद्याला भाव किती मिळतोय? 1800 चला 2000 मिळतो समजा, म्हणजे किलो मागे नुकसान किती? 20 रुपयाचं झालं, बरोबर? एकरात कांदा किती पिकतो? 12 टन पिकतो। 12 टन पका 2 टन, 2 एकराचं जर माझं वावर असेल, 2 एकरामध्ये माझा 24 टन कांदा। जर कांद्या मागे 20 रुपयाचं नुकसान, तर तुमच्या प्रत्येकाचं केंद्र सरकारच्या निर्णयामुळे झालेलं नुकसान आहे 4,80,000 रुपयाचं। आणि 4,80,000चं नुकसान केल्यानंतर जर कोणी कौतुक सांगत असेल की 6000 रुपये परत देतोय, 6000 रुपये देतोय, तर याला आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात, हे लक्षात ठेवा। बरं 6000 रुपये देतात, कुठून देतात? लाखभराची खतं तर घालतो का नाही वावरात? जर लाखभराची खतं घालत असलो तर खतावर GST किती?
18% जीएसटी आहे का नाही? म्हणजे लाखाची खतं घालायची तर तुमच्या खिशातून सरकार काढून किती घेतंय? 18,000 आणि परत किती देतंय? म्हणून भावांनो, मगाशी आव्हाड साहेब म्हणाले त्या पद्धतीनं ही निवडणूक केवळ कुठल्या उमेदवाराची नाही, कुठल्या पक्षाची नाही, ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची, ही निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे. विशेषतः निफाडमध्ये उभं राहून बोलत असताना खरं तर द्राक्ष बागायतदारांचा फार मोठा हा संपूर्ण परिसर 10 वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तेव्हा सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार. मला एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आज दाखवा ज्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा नाही. कारण 10 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये एकरी जो खर्च येत होता तो खर्च आता 3.5 लाखावर गेलाय का नाही? आणि जेव्हा एक्सपोर्टच्या द्राक्षाला सरासरी 80-90 रुपये भाव मिळत होता तो भाव आता 65-70 रुपयावर आलाय का नाही? कुठं गेलं किसानचं उत्पन्न दुप्पट होणं? हे सगळे प्रश्न आपल्याला विचारायचे. आणि हे प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा विशेषतः या नाशिकच्या भूमीमध्ये, निफाडच्या भूमीमध्ये जवळच रामशेजचा किल्ला आहे. आज मी ज्या सुरुवातीला निर्णयांचं 45 निर्णय घेतले गेले यामध्ये महाराष्ट्र सरकारने आज एक निर्णय घेतला आणि तो निर्णय ऐकल्यानंतर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती निर्माण झाली. टकले साहेब, आज वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका करण्यात आलं. नक्कीच अभिमान आहे, प्रत्येक शिवभक्ताला हा अभिमान वाटेल अशीच गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचं नाव या तालुक्याला दिलं. तसे पुरावे होते आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी याचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. परंतु जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावानं नामकरण करतं ते सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळतं का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती, या शिकवणीनुसार आत्ताच्या 1 फूल 2 डाऊटफुलच्या सरकारनं एकदाही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही. मगाशी जेपी बोलत होते, गावित साहेब बोलत असताना गावित साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली, ही कांद्याचा प्रश्न असेल, हा शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न असेल. देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले 48 खासदार निवडून जातात आणि या 48 पैकी 39 खासदार हे महायुतीचे आहेत. 39 खासदार. या 39 खासदारांपैकी एक खासदार दाखवा ज्याने कांद्याची जेव्हा निर्यात बंदी झाली तेव्हा संसदेमध्ये गर्जना केली. या 39 पैकी एक खासदार दाखवा ज्याने महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळून नेले जात होते तेव्हा तोंड उघडलं. आणि म्हणून आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की संसदेमध्ये दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदी बैल पाठवायचे की महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारे वाघ पाठवायचे, हे आता तुम्ही ठरवायचं. मगाशी आव्हाड साहेबांनी एक उल्लेख केला, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि या नाशिकच्या भूमीमध्ये उभं राहून बोलत असताना जवळच किल्ले रामशेज आहे. राऊत साहेब गेले काही वर्ष महाराष्ट्र बघतोय की जुन्या काळी पाटील साहेब जेव्हा वतन खालसा होणार असेल तेव्हा भले भले सरदार, भले भले शेर हे मिट्टी के ढेर व्हायचे. आठवतंय? या शहाचं आक्रमण आलं, त्या आदिलशहाचं आक्रमण आलं, मुघल शहाचं आक्रमण आलं. वतन जाऊ नये म्हणून बाजू बदलली जायची. आणि याच नाशिकच्या भूमीमध्ये किल्ले रामशेज उभा आहे, जवळपास 40 मिनिटाच्या अंतरावर आहे. या किल्ले रामशेजला घेण्यासाठी जेव्हा औरंगजेबाचा सरदार आला तेव्हा त्यांनी सांगितलं, हे सकाळी जातो, दुपारी किल्ल्यावर तोफांची आतिषबाजी करतो आणि संध्याकाळी तुमच्या तंबूत येऊन सोबत आपण खाना घेऊ.
त्या किल्ल्यावरच्या किल्लेदाराचं नाव सुद्धा आज कोणी सांगू शकत नाही, पण हा सर्वसामान्य किल्लेदार या मातीतला होता, ज्या किल्लेदारानं तब्बल 6.5 वर्ष रामशेज लढवला, 6.5 वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्यासमोर लढवला. ही प्रेरणा या मातीतली आहे. त्यामुळे वतनदार वतन खालचा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ्याची चिकाटी या मातीत आहे आणि ही चिकाटी आपल्याला येणाऱ्या काळात दाखवायची. कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं, 2 सिंह होते. हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना तेव्हा ते डरकाळ्या फोडत होते. हे सिंह जेव्हा जंगलात राहायचे तेव्हा ते डरकाळ्या फोडायचे. बरं, जंगल आपलं, सिंह आपलाच, त्यामुळे डरकाळी फोडली का सगळे ऐकायचे. एक दिवस सिंहाला काय झालं कळलं नाही. आता काय झालं तुम्हाला कदाचित माहित असेल, पण सिंहाने ठरवलं आता जंगल बाज झालं, आता सर्कशीत जाऊ. म्हणून 2 कुठली सर्कस म्हटले, मी काहीच बोललो नाही, हे बोलतायत. 2 सिंह जंगलाला कंटाळले म्हणून सर्कशीत गेले. त्यांना विचारलं सर्कस कुठली कुठली. त्या सर्कशीत 2 सिंह गेले. ते म्हणतायत ईडी नावाची काहीतरी सर्कस आहे. या सर्कशीत 2 सिंह गेले, पण सवयीप्रमाणे आधी सारखीच डरकाळी फोडायला लागले. गेल्या काही दिवसात तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल, एका गुजराती रिंग मास्टरने हंटर वाजवला. त्या सरशी पहिली डरकाळी फोडणारा म्हटला 18 नको 13 दिल्या तरी बास. दुसरा म्हटला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हेच खटकतं. जेव्हा स्वगृही असताना देणारा जो होता तो जेव्हा दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा होतो तेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठेतरी ठेच लागते. आणि त्यामुळे मगाशी आव्हाड साहेब जे कोणी बाजूला बसून चला म्हणत होते, गाडीत बसणाऱ्यांना आता सीट मिळणार आहे का नाही हेच पुढे कळणार नाही. आणि त्यामुळे या पुढच्या काळात मतदान करत असताना माझी फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही मतदान म्हणत होतो, विशेषतः या मातीत उभं राहत असताना भले भले राजकीय शेर ढेर होत असताना एक उदाहरण देश पातळीवर असं आहे जे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं हेमंत सोरेन यांचं उदाहरण आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचं एक उत्तम उदाहरण आहे की एका जुजबी केसवरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते आणि मोठा सत्ताधारी पक्ष वल्गना करतो की यूं आता झारखंड आम्ही घेऊ. पण मी धन्यवाद देईन माझ्या झारखंडच्या आदिवासी बांधवांचे, कारण बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भील यांचा जो आदर्श होता, ताठ मानेनं लढण्याचा आदर्श होता, तो शरण जाण्याचा आदर्श नव्हता. तो झारखंडमध्ये माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांनी हा आदर्श दाखवून दिला. आणि म्हणूनच सांगतो, आतापर्यंत तुम्ही आणि मी ऐकत होतो मतदान. आपल्याकडे संस्कृती आहे, दान दिलं का विसरून जायचं, बरोबर. माझ्या भावांना तुम्ही नेहमी दान दिल्यानंतर विसरून जात होतो. त्यामुळे ज्यांना मतदान दिलं होतं, ज्यांना मतदान केलं होतं, त्यांनी तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात केली. ज्या माणसाकडे बघून तुम्ही मतदान केलं होतं, ज्या माणसाकडे बघून तुम्ही निवडून दिलं होतं, त्यांची साथ सोडून माणसं दुसरीकडे जायला लागली. त्यामुळे यावेळी मतदान फक्त नाही तर हा जसा अधिकार आहे तशीच ती जबाबदारी, हे लक्षात ठेवा. ही जबाबदारी लोकशाही टिकवण्याची, ही जबाबदारी संविधान टिकवण्याची आहे. आणि म्हणून फक्त एवढंच सांगतो, मतदान केंद्रावर गेल्यापासून आतमध्ये जाऊन मत देऊन बाहेर यायला फक्त 5 मिनिटं लागतात, बरोबर. बटन दाबायला तर 5च सेकंद लागतात, बरोबर. फक्त 5 मिनिटं लागणार आहेत मतदान केंद्रापासून जाऊन आतमध्ये जाऊन मत टाकून परत यायला. पण या 5 मिनिटात एकदा फक्त स्वतःला विचारा की माझ्या कांद्याच्या भावाचा मातीमोल करण्याचं पाप कोणी केलं, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं, माझ्या दुधाचे दर पाडण्याचं पाप कोणी केलं, माझ्या सर्वसामान्य तरुणाच्या नशिबातली नोकरी हिसकावून घेण्याचं पाप कोणी केलं, माझ्या देशाला
धर्मात आणि जातीत वाटण्याचं पाप कोणी केलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याचा तुमच्या हातातला वेळ आहे 5 मिनिट. आणि या 5 मिनिटात तुम्हाला जाब विचारायचा आहे या प्रत्येक गोष्टीचा. आणि तो जर जाब विचारला, तो योग्य पद्धतीने विचारला, तर एवढीच अपेक्षा करतो, शेवटचं वाक्य फक्त लक्षात ठेवा. माझ्या भावांनो, माझ्या देशासाठी, तुमच्या कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी, या देशाच्या स्वाभिमानासाठी आता बळकट हातांनी स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी फुंकायला विसरू नका. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.